आम्ही कधी कुठं मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतो हे चुकला ना ते बघा तुमचं तुम्ही त्याला टायर मध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते आणि मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकू नका तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। पीक विम्याच्या योजना आहेत इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्याच्यामध्ये पुढेही ह्या योजना आपल्याला चालू ठेवायच्यात। कालच साखर कारखाने कधी चालू करायची ती मीटिंग घेतली 15 नोव्हेंबरला आपण कारखाने सुरू करतोय। इथेनॉल वरची निर्मितीची बंदी उठवा असं संजय मामा आणि बबनदादांनी सांगितलं होतं ती बंदी आता उठवलेली आहे। मोलेसेस वरचा जीएसटी हा आम्ही केंद्राला सांगून घटवलेला आहे। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही करतोच आहे। अशा पद्धतीनं हे सरकार बळीराजाला मोफत वीज देणारं सरकार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारं सरकार ह्याला आपण साथ देण्याचं काम करा। उद्याच्याला कुणी काही येतील काही वल्गना करतील काही खोटं नाटं सांगतील ह्यांचं कुणाचं मामा एवढं काम करण्याची कुणाची ताकद नाही हे मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामुळं नुसतं ओरडू नको शहाण्या तिथं बटन हे जी ओरड पोलीस कुठे आहे पोलीस जे ओरडतात त्याची नावं लिहून घे आणि त्याचं गावाचं नाव लिहून घे मतदान झाल्यावर बघणार त्याच्या गावात किती मामा चालला ते का इथंच नुसतं ओरडतो तिकडं यू करतो तर त्याच्यामध्ये नाही तुमचा उत्साह तोपर्यंत टिकला पाहिजे रे बाबांनो। असं तुम्ही आहे तर आम्ही आहे कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे तो कणा मोडला तर मी मोडेन त्याच्यामुळं तुम्ही नाही मोडलं पाहिजे तुम्ही ताटमानेने राहा म्हणजे आम्ही पण ताटमानेने राहू। मी अनेकदा मी ज्यावेळेस माझे वडील लवकर वारले मी 18 वर्षाचा असताना तुम्हाला किती करमाळा करांना माहिती आहे मला माहिती नाही पण त्यावेळेस आमच्या इथं डेअरी होती माझा संकरित जनावरांचा गोठा होता अतिशय चांगली जनावर माझ्याकडे गाया वगैरे होत्या गिरवर क्रॉस केलेल्या होत्या। तुम्हाला माहिती नाही हा अजित पवार सावडी कुर्टीला कडबा भरायला यायचा कडबा भरायला आणि डबल आळ्याचा कडबा तिथं असायचा डबल आळ्याचा सव्वा दीड परूस कडबा आणि आम्ही भरून जायचो। कधी कधी त्या ठिकाणी मी असा रात्री चांदण्याचा असायचो आणि मग कोणतरी शेतकरी यायचा दादा इकडे जरा चांगलं बोकड घेता का मग त्याला बोलवायचो बोकड पण घ्यायचो आणि आपल्या गावाकडे गेल्यावर बोकड कापल्यावर भाग करतात भाग तेव्हा किलोवर नव्हतं भाग असायचे वाटा टाकायचा आणि एकेकाने वाटा उचलायचा सगळ्यांनी वाटे उचलल्यानंतर 2 वाटे आपल्याला राहायचे फुकटात निघायचे आणि त्याच्यात कातडण मुंडी विकायची आहे का नाही बरोबर हा ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या पुरी आपल्याला सगळं माहिती म्हणजे सांगायचं माय माऊलींनो माझ्या बांधवांनो मी तुमच्यातलाच एक सहकारी मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे। मी शेतीवाडी करतो कधीतरी माझी पण शेतीवाडी येऊन पहा माझ्या बाप दादांनी पंजोबांनी शेती केली आजोबांनी केली माझ्या वडिलांनी केली आता मी करतोय माझी पुढची पिढी करेल। शेवटी तुमची माझी जात ही शेतकऱ्याची जात आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये हे सूत्र मी डोळ्यासमोर ठेवलं परंतु ते सूत्र डोळ्यासमोर ठेवत असताना मी हाही विचार केला की आपल्या वडीलधाऱ्यांची जी शिकवण आहे ती शिकवण कुठं त्या ठिकाणी बिघडून द्यायची नाही। आज इथं विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन त्या ठिकाणी करत असताना यापुढे देखील मी आतापर्यंत 3000 कोटी दिले त्याच्यातनं 1 वर्ष काम ह्याचं गेलं वाया करोनाचं 1 वर्ष सरकार नव्हतं नाही तर 5 वर्ष आपली असते ना खोटं नाही सांगत करमळकरांनो 5000 कोटी रुपये तुम्हाला मी दिले असते हरकत नाही वेळ गेली नाही पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत नोव्हेंबरमध्ये बहुतेक लागतील